कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीने कोळंबीचं कालवण बनवणार आहोत। ते कोळंबी घेतलेली आहे मी। तर वाटण्यासाठी साहित्य घेतले, ती कोथिंबीर घेतलेली आहे मी मुठभर, एक कांदा घेतलेला आहे कच्चा, एक टोमॅटो घेतलेला आहे, आलं घेतलेलं अर्धा इंच, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हळद घेतलेला अर्धा चम्मच, घरगुती कोळी मसाला घेतलेला एक मोठा चम्मच, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि कोकम घेतले आहेत 5-6। आता हे साहित्य आपण वाटून घेऊया। असे कच्चेच साहित्य वाटणार आहे मी। तर मिक्सर मध्ये आपण बारीक वाटून घेऊया। तर अशा प्रकारे मसाला वाटून घेतलेला आहे बघा। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल घालते। तेल थोडं गरम झाले, लसूणची फोडणी करूया आपण। थोडं मिक्स करून घ्यायचं। आता मसाला बनवलाय तो घालूया। आता आपण हे सगळे साहित्य कच्चेच वापरलेले आहेत, तर आपण चांगलं शिजवून घ्यायला पाहिजे। चांगलं शिजवून घेऊया। तर 7-8 मिनिटं मसाला चांगला परतून घेतलेला आहे बघा। तेल चांगलं सुटलंय, कारण आपण सगळे साहित्य कच्चेच वापरले होते, कांदा टोमॅटो वगैरे। ते शिजवून घेणं गरजेचं आहे। हे बघा छान असा मसाला आपला शिजलाय। आता आपण मसाले घालूया यामध्ये। हळद घालते, घरगुती कोळी मसाला, 5-6 कोकम घेतलेले आहेत। आता थोडं मिक्स करते। थोडं पाणी घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊया पहिले। त्यामध्ये पाणी घालते, 1 ग्लास पाणी घालते पहिले। मिक्स करून घेते। अजून अर्धा ग्लास पाणी घालते मी। असा घट्टसर छान रस्सा बनवायचा आहे। आता मीठ घालायचं आहे चवीनुसार। ते कालवण चांगलं उकळून द्यायचंय, मग आपण कोळंबी टाकायची याच्यामध्ये। आता कालवण चांगलं उकळले बघा। आता साफ करून मी कोळंबी चांगली धुवून घेतलेली आहे, ते आपण घालूया कालवण मध्ये। आता झाकण ठेवून आपण 2-3 मिनिटं चांगलं उकळून घेऊया कालवण। 3-4 मिनिटं आपण झाकण ठेवून उकळले कालवण, बघूया आपण। हे बघा छान अशी कोळंबी शिजलेली आहे आणि घट्टसर असा छान असा रस्सा तयार झालेला आहे बघा। आता आपण कोथिंबीर घालूया आणि आपलं कोळंबीचं कालवण अशा प्रकारे तयार झालेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल या पद्धतीची, तर नक्की बनवून बघा। रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।